महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ जुन्या विडी घरकुल भागात होम टू होम प्रचार करण्यात आला। प्रभाग क्रमांक 10 मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रथमेश कोठे, उज्ज्वला अविनाश दासरी, दीपिका वासुदेव यलदंडी आणि सतीश शिरसिल्ला यांच्या प्रचारार्थ जुन्या विडी घरकुल भागातील कोटानगर परिसरात होम टू होम प्रचार करण्यात आला। यावेळी घरोघरी मतदारांना भेटून भाजपला मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं। या प्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रथमेश कोठे यांनी स्वर्गीय महेश कोठे यांनी जुन्या विडी घरकुल भागाचा कायापालट केला असून यामुळे इथं भाजपचे 4ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला। तसंच या भागात काही जण राजकीय संन्यास घेतो म्हणून पुन्हा अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत। महेश अण्णांचा फोटो वापरून त्यांना जनता धडा शिकवेल असंही प्रथमेश कोठे म्हणाले। प्रभाग क्रमांक 10 विडी घरकुल येथे आज आम्ही भाजपाचे सर्वच उमेदवार होम टू होम प्रचार करण्यासाठी निघालो आहोत। जे जेवण ग्रुप, कोटानगर, आय ग्रुप या ठिकाणी आज आम्ही होम टू होम प्रचार करत आहोत आणि निश्चित प्रचार करत असताना लोकांचा रिस्पॉन्स जर पाहिला तर 4च्या 4 उमेदवार आमचे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास मला वाटतोय। कारण गेल्या 30 वर्षापासून स्वर्गीय महेश अण्णांनी जे कामं या ठिकाणी केलेली आहेत त्याची जाणीव लोकांना आहे आणि 2017 साली ज्यावेळेस आम्ही नवखे उमेदवार होतो, आमच्या नवख्या उमेदवाराला सुद्धा इथल्या जनतेने विश्वास ठेवून आम्हाला निवडून दिलं आणि त्या विश्वासाला आम्ही खरं ठरवत जे काही विकास कामं आमच्या टर्ममध्ये करायची होती ती विकास कामं केल्यामुळं निश्चितच जनतेचा विश्वास आमच्यावरती आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळात सुद्धा महेश अण्णांनी ज्या पद्धतीने विडी घरकुलचा विकास केला त्याच पद्धतीने आम्ही 4ही उमेदवार त्यांच्या पद्धतीने काम करू। की काही जण महेश अण्णांच्या नावाने असतील, देवेंद्र दादाच्या नावाने असतील, माझ्या स्वतःच्या नावाने काही जण मतं मागतायत। मला सर्व नागरिकांना हीच विनंती करायची आहे की अशा भूलथाप्यांना किंवा अशा खोट्या प्रचाराला आपण बळी न पडता भारतीय जनता पार्टीचे 4ही अधिकृत उमेदवार, मग त्यात मी स्वतः आहे, सतीश जी शिरसिल्ला आहेत, दीपिका यलदंडी जी आहेत, उज्ज्वला दासरी आहेत, या 4ही उमेदवारांना तुम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं हीच विनंती मी करतो। कारण आज आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी महेश अण्णांचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर राजकीय परिस्थिती वेगळी झाली आणि त्या राजकीय परिस्थितीच्या नुसार आम्ही सर्वांनी मिळून सामूहिक पद्धतीने तो निर्णय घेतला होता।